जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रेषितांचे कृत्य याचा 5वा अध्याय 12व्या वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो. प्रेषितांनी केलेली अद्भुते. प्रेषितांच्या हातून लोकांमध्ये पुष्कळ चिन्हे व अद्भुते घडत असत आणि ते सर्व एकचित्ताने शल्मोनाच्या देवळी जमत असत आणि त्यांच्यात सामील होण्यास इतर कोणाचे धैर्य होत नसे, तरी लोक त्यांना थोर मानित असत. विश्वास ठेवणारे पुष्कळ पुरुष व स्त्रिया यांचे समुदाय प्रभूला मिळत गेले, इतके की लोक दुखणेकऱ्यांना रस्त्यात आणून पलंगावर आणि खाटांवर ठेवी, यासाठी की पेत्र येत असता त्याची सावली तरी त्यांच्यातील काही जणांवर पडावी. आणखी यरुशलेमेच्या आसपासच्या चहूकडल्या गावातून लोक समुदाय दुखणेकऱ्यांना व अशुद्ध आत्म्यांनी पिडिलेल्या लोकांना घेऊन तेथे येत असत आणि ते सर्व बरे होत असत. वाचलेले वचन देव बापा आशीर्वादित करो. प्रियानो, या ठिकाणी प्रेषितांच्या हातून या ठिकाणी अद्भुते घडत होती, कारण देवाने त्यांना त्याच्या पवित्र आत्म्याच्या पवित्र सामर्थ्याने भरलेलं होतं आणि देवाने ज्या गोष्टी प्रभूने त्यांना सांगितल्या होत्या त्याप्रमाणे ते करत गेले. आज प्रियांनो, आम्हाला देखील प्रभूने ज्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये सांगितलेल्या आहे त्याप्रमाणे आम्हाला चालायचं आहे. आता प्रेषितांच्या हातून लोकांमध्ये पुष्कळ चिन्हे व अद्भुत घडत असत आणि ते सर्व एक चित्ताने शल्मोनाच्या देवळी जमत असत. प्रियांनो, ह्या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट आम्हाला त्यांच्या जीवनात दिसत आहे की त्यांचं जे चिन्ह आणि अद्भुत ते का घडत होते, तर ते सर्व एक चित्ताने शल्मोनाच्या देवळीत प्रार्थनेसाठी, सहभागितेसाठी, प्रभूशी एकरूप होण्यासाठी त्या ठिकाणी एकत्र जमत होती. हे त्यांच्या जीवनातील रहस्य त्या ठिकाणी आम्हाला दिसत आहे आणि आम्ही देखील एक चित्ताने आम्हाला एका ठिकाणी जमायचं आहे प्रार्थनेसाठी. देवाला आम्हाला वेळ द्यायचा आहे. आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये प्रभूला आम्ही वेळ दिला पाहिजे आणि त्यांच्यात सामील होण्यास इतर कोणाचे धैर्य होत नसे, तरी लोक त्यांना थोर मानित असत. आता ह्या ठिकाणी महत्वाची गोष्ट आम्हाला दिसते की सामील होत नव्हते लोक, त्यांना धैर्य येत नव्हतं, कारण त्यांच्या ठाई पवित्रता होती, त्यांच्या ठाई ख्रिस्त होता. ते घाबरत होते. विश्वास ठेवणारे पुष्कळ पुरुष व स्त्रिया यांचे समुदाय प्रभूला मिळत गेले. विश्वास ठेवणारे म्हणजे कोणावरती विश्वास ठेवत होते, तर प्रभू येशू ख्रिस्तावरती. देवाने केलेले अद्भुत, देवाने केलेले चमत्कार, देवाने त्यांच्या जीवनामध्ये केलेलं काम, या सर्व गोष्टींवरती ते विश्वास ठेवून प्रभू येशूला त्या ठिकाणी लोक मिळत गेले, इतके की लोक दुखणेकरांना रस्त्यात आणून पलंगावर आणि खाटांवर ठेवीत, यासाठी की पेत्र येत असता त्याची सावली तरी त्यांच्यातील काही जणांवर पडावी. एवढा मोठा विश्वास त्या लोकांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी निर्माण झाला होता की देवाचा दास तिकडून येत आहे आणि त्याच्या सावलीने देखील लोक बरे व्हावेत, म्हणून लोक त्या ठिकाणी पलंगावरती, रस्त्यावरती आणून ठेवत असे. पहा, एवढा मोठा विश्वास त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी जागृत झाला होता. आज आमच्या ख्रिस्ती मंडळांमध्ये हा विश्वास आहे का? आज आमचे देवाचे दास, दासी, पुढारी या प्रेषितांसारखं जीवन त्यांचं आहे का? प्रभूला वेळ देत आहेत का? स्वतःला ते देवाला उंचावत आहेत का? प्रभूला उंच करत आहेत का? प्रभूची आराधना करत आहेत का? त्याची सेवा प्रामाणिकपणे करत आहेत का? का केवळ पोटाची सेवा करत आहे, स्वतःच्या स्वार्थासाठी सेवा करत आहे? प्रियांनो, आम्हाला प्रभूने जे दिलेले आहे, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जे आम्हाला दिलेलं आहे, ते आम्हाला फुकट देण्यासाठी आम्हाला दिलेलं आहे. आज आम्हाला देवाचं वचन सांगतं की जे देवाचं आहे ते देवाला द्या. आज आम्हाला देवाने सर्व काही दिलेलं आहे आणि म्हणून आम्ही ते देवाला दिलं पाहिजे. आम्हाला चांगलं जीवन देवाने दिलेलं आहे.
आम्हाला अन्न, वस्त्र, निवारा, उत्तम आरोग्य देवाने दिलेलं आहे. आमच्या जवळ जे काही ते देवाने दिलेलं आहे आणि मग आम्ही ते देवाच्या कार्यासाठी ते चर्चमध्ये किंवा मंडळीमध्ये आम्ही आणलं पाहिजे. आज पहा, लोकांजवळ सर्व ठिकाणी प्रॉपर्टी आहे, पण देवाला देण्यासाठी माग पुढे पाहत आहे. ते देवाला देत नाही तर पाळकाला देतात, देवाच्या दासाला देतात आणि देवाच्या आशीर्वादापासून ते मुक्तात. आणि पहा, ह्या ठिकाणी आम्हाला जर आम्ही मागच्या अध्यायांमध्ये जर आम्ही विचार केला की त्या मंडळीचं सर्व काही सामायिक होतं, सर्व काही सामायिक होतं. त्यांची प्रॉपर्टी सामायिक होती, त्यांची मालमत्ता सामायिक होती, त्यांचं अन्नधान्य सामायिक होतं, त्यांचं वेगळं काही नव्हतं. ते एक चित्ताने त्या ठिकाणी प्रार्थनेला एकत्र येत असे, सहभागितेसाठी एकत्र येत असे. त्यांची मंडळी एक चित्ताची होती, एक दिलाची होती, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरलेली होती. आज प्रियांनो, आज आम्हाला या लोकांसारखा विश्वास पाहिजे की देवाच्या दासाच्या सावलीने देखील लोक बरे झाले पाहिजे. आज आमची सावली दुखणं येताच बरे करत आहेत का? हा मी विचार केला पाहिजे. प्रेषितांच्याच हातून हे अद्भुत का घडत होते, कारण प्रभूला त्यांनी आपलं तन, मन, सर्वस्वी सेवेसाठी सोपवलं होतं. आज आम्ही आमचं जीवन पूर्णपणे देवाला सोपवत नाही. आम्ही त्याच्या आज्ञा पाळत नाही, आम्ही त्याच्या वचनाप्रमाणे चालत नाही. आणि पहा, ह्या ठिकाणी आम्हाला दिसतंय की पवित्र जीवन जगल्याचे परिणाम या ठिकाणी आम्हाला दिसतात. 16 वचन, आणखी यरुशलेमेच्या आसपास चहूकडल्या गावातून लोक समुदाय दुखणेकऱ्यांना व अशुद्ध आत्म्यांनी पिडलेल्यांना घेऊन तेथे येत असत आणि ते सर्व बरे होत असे. ह्या ठिकाणी देवाची आम्हाला ह्या ठिकाणी लोकांचा विश्वास दिसून येत आहे की देवाचे दास या लोकांना बरे करतील. आज आमच्या बद्दल लोकांच्या जीवनामध्ये असा विश्वास आहे की हा प्रभूचा दास, अमुक दास, याच्याकडे नेल्यानंतर तो बरा होईल. आज लोक पिडलेले आहेत, अशुद्ध आत्म्याने पिडलेले आहेत, वेगवेगळे प्रॉब्लेम लोकांच्या जीवनामध्ये आहेत. ते सर्व आम्ही प्रभूकडे नेण्यास समर्थ आहोत का? आमच्या सावलीने लोक बरे होत आहेत का? आमच्या वाणीने लोक बरे होत आहेत का? देवाचं सामर्थ्य आमच्या जीवनातून वाहत आहेत का? आमचं जीवन आम्ही जे जगत आहोत ते पवित्र जीवन जगत आहोत का? आमच्या जीवनामधून ख्रिस्त दिसत आहे का? आमच्या जीवनातून देवाचं सामर्थ्य वाहत आहेत का? या सर्व प्रश्न आमच्या जीवनामध्ये उभे राहत आहेत. ही जी मंडळी होती ही पवित्र मंडळी होती आणि आज आम्हाला पवित्र मंडळीची गरज आहे, संजीवन असलेली मंडळीची गरज आहे. आज सर्व मंडळ्या थंड पडलेल्या आहेत. आता त्या काळी पण मंडळी खूप छळातून गेली होती, जात होती आणि आजही जात आहे. परंतु देवाचं जे कार्य व्हायला पाहिजे, खऱ्या रीतीने विश्वासाने कार्य व्हायला पाहिजे, ते होत नाहीये. आज चर्चेस मध्ये वेगवेगळे पॉलिटिक्स खेळत आहेत, राजकारण खेळलं जात आहे. मोठ्या मोठ्या खुर्च्या घेण्यासाठी भांडणं होत आहेत, स्वतःला उंच करण्यासाठी या सर्व गोष्टी होत आहेत. तर प्रियांनो, आम्हाला स्वतःला उंच करायचं नाही, तर आमचा जो स्वर्गामध्ये सिंहासनारूढ जो जिवंत प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याला उंच करायचं आहे, त्याला गौरव द्यायचा आहे. त्याचं स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे आणि त्या स्वर्गाच्या राज्यासाठी आम्हाला झटायचं आहे. जी त्यांनी आज्ञा दिलेली ती आज्ञा आम्हाला पूर्ण करायची आहे. देवाच्या लोकांनो, आज देवाने पुन्हा एकदा सर्व ख्रिस्ती बाळक वर्ग असू द्या, पुढारी असू द्या, दास असू द्या, मंडळातील सर्व मेंबर असू द्या, लेकर असू द्या, या सर्वांना आज देवाने पुन्हा एकदा संधी दिलेली आहे.
पहिल्या मंडळीचं जे ख्रिस्ती जीवन होतं, तो जीवित क्रम आमच्या जीवनामध्ये उतरून आला पाहिजे. आम्ही एक चित्ताने एक दिलाने प्रार्थनेसाठी जमलं पाहिजे, आणि तेव्हाच आमची मंडळी सामर्थ्यशाली मंडळी बनेल. प्रियांनो, आमच्या मनामध्ये द्वेष असेल, निंदा असेल, चाडखोर असेल, मूर्तीपूजा असेल, अजूनही आम्ही जुनं जीवन जगत असू, जुन्या स्वभावात जगत असू, पापी स्वभावामध्ये जगत असू, तर प्रियांनो, ह्या सर्व गोष्टी आम्हाला काढून आमच्या जीवनातून टाकून द्यायच्या आहेत आणि पवित्र जीवन आम्ही जगलं पाहिजे. त्या काळी या ठिकाणी वचन आम्हाला सांगतं की 13 वचन सांगते की आणि त्यांच्या सामील होण्यास तर कोणाचे धैर्य होत नसे, तरी लोक त्यांना थोर मानित असत. का धैर्य होत नव्हतं? कारण त्यांच्या जीवनातून पवित्रता वाहत होती. त्यांना भय वाटत होतं, भय वाटत होतं, कारण देव त्यांच्या जीवनातून वाहत होता. देवाचं सामर्थ्य त्यांच्या जीवनातून वाहत होतं. प्रियांनो, आज या सकाळच्या समयी देवाचं सामर्थ्य किती महान आहे आम्हाला दिसत आहे, आणि ते सामर्थ्य त्याच्या दासांना जेव्हा त्या ठिकाणी मिळालं, तर त्यांच्या सावलीने लोक बरे होत होते. सावलीने अशुद्ध आत्मे निघून जात होते. बोलणं तर बाजूलाच राहिलेलं आहे. प्रियांनो, आम्हाला माणसाला महत्व द्यायचं नाही, तर आम्हाला जो स्वर्गामध्ये सिंहासनारूढ जिवंत देव आहे, तो पवित्र देव आहे, प्रभू येशू ख्रिस्त, याला आम्हाला महत्व द्यायचं आहे. पण देवाचा दासही तेवढाच महत्वाचा आहे प्रिया, कारण तो पवित्र ते जीवन जगत आहे, त्याच्या सामर्थ्यामध्ये जीवन जगत आहे, हे आम्ही जाणलं पाहिजे. आज आम्ही त्याला मान दिला पाहिजे. कोणाला मान द्या? जो पवित्र जीवन जगत आहे, जो ख्रिस्तासारखं जीवन जगत आहे, जो प्रभू सारखं जीवन जगत आहे, त्याला तुम्ही मान द्या. आज आम्हाला पहिल्या मंडळीसारखं जीवन आमच्या जीवनामध्ये झालं पाहिजे. तर प्रियांनो, देवा या छोट्याशा वचनाद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा. तू पवित्र असा परमेश्वर आहे, तू राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे. हे देवा, आज या सकाळच्या वेळी तू आम्हाला प्रभावी वचन दिलेलं आहे, सामर्थ्यशाली वचन दिलेलं आहे. प्रभू, तो आम्हा प्रत्येकाला तू एक चित्ताने तुझ्या पुढे येण्यासाठी, तू आम्हाला प्रार्थनेसाठी तू तयार कर, तुझ्या वचनासाठी तू तयार कर. आणि प्रिय प्रभू येशू, तुझ्या सामर्थ्याने, तुझ्या संजीवनाने, तुझ्या पवित्रतेने तू आम्हाला चालव आणि तुझं गौरव दे. हे देवा, आज ही सकाळची वेळ आमच्या जीवनामध्ये तू आणलीस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभू येशू, मी, माझा परिवार या ठिकाणी आम्ही प्रार्थनेला बसलेलो आहोत. प्रभू, जे कुणी हे प्रार्थना ऐकतील, जे कुणी हे वचन ऐकतील, त्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्या पवित्र सामर्थ्याचा अनुभव तू दे. त्यांच्या जीवनातील वेगवेगळ्या समस्या सर्व तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. ज्या लोकांना आरोग्याची गरज आहे, त्यांना या क्षणाला तू आरोग्य तू दे. प्रिय प्रभू येशू, जे सैतानाच्या बंधनामध्ये आहेत, दुष्टात्म्याच्या बंधनामध्ये पिडलेले आहेत, ते सर्व बंधन येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे. ओ पिता परमेश्वरा, तुझ्या पवित्र सामर्थ्याने त्यांना तू स्पर्श कर. त्यांच्या जीवनातील सर्व आर्थिक कर्जबाजारी पण तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. प्रिय प्रभू येशू, जे तरुण बेरोजगार आहेत, त्यांना तू रोजगार तू दे. देवा, ज्यांच्या जीवनामध्ये कोर्टाच्या केसेस आहेत, त्या सर्व केसेसचा न्याय तू त्यांचे जे योग्य न्याय असेल त्यांच्या बाजूने तू दे. आणि हे देवा, आज आमचं जीवन पवित्रतेत आम्ही जगावं, तुझ्या सामर्थ्यात आम्ही जगावं, यासाठी प्रिय प्रभू येशू, प्रत्येक लहान थोरापासून तो वडीलधाऱ्या व्यक्तीपर्यंत प्रत्येकाचा ताबा तू घे. सर्व देवाच्या दास दासींचा ताबा तू घे आणि आमच्या जीवनामध्ये तुझं संजीवन वाहलं जाऊ दे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. प्रभू, आम्ही कुणी नाही,
फक्त सर्व काही करणारा जिवंत प्रभू येशू आहे. तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आम्हा प्रत्येकाला तू भर. सर्व सैतानी सत्ता नासून येशूच्या नावामध्ये तुटल्या जाऊ दे. प्रत्येकाला तू आरोग्य तू दे. सर्व आत्महत्येचा विचार करणारे सर्व दुष्ट विचार, दुष्टात्म्यांनी लावलेल्या पीडा या सर्व प्रत्येकाच्या जीवनातून निघून जाऊ दे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये शांती उतरून दे. आणि प्रभू आम्ही आमचं जीवन तुला पूर्णपणे समर्पित करावं यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. आज होणाऱ्या सर्व उपास प्रार्थना तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव दे. आमचा प्रवास, आमचं येणं जाणं, आमच्या कामामध्ये तो आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर आणि ह्या तुझ्या लोकांवरती तू दया कर. सर्व वाईट गोष्टीपासून तू आम्हाला सांभाळ. सर्व होणाऱ्या पापापासून तू आम्हाला सांभाळ आणि शक्यतो आम्हाला त्या पापापासून, सर्व पापी स्वभावापासून तू आम्हाला दूर ठेव आणि पवित्र जीवन जगण्यासाठी तू आम्हाला सहाय्य. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रियांनो, आज आपल्याला प्रार्थनेची गरज असेल तर या क्रमांकावरती संपर्क साधा. 97 30 30 16 68. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. निराश राहू नका, पवित्रतेत राहा. कोणत्याही समस्या असू द्या, लाजू नका. पुढे या, पुढे या. देव तुमची वाट पाहत आहे. प्रभू तुमची वाट पाहत आहे. प्रियांनो, आज तुमच्या पुढे वेगवेगळ्या समस्या येऊन ठेपलेल्या आहेत. लोक तुम्हाला सोडून गेलेले आहेत. एकांत वाटत आहे, निराशा आहेत, एकटेपण आहे. त्या सर्व गोष्टी प्रभू तुमच्या जीवनातून काढून टाकणार आहे आणि तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. त्याच्या राज्यामध्ये तो तुम्हाला घेणार आहे. तर प्रियांनो, चला या आणि आपण प्रभूला जीवन देऊया. आमेन. देवा आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. आमेन, आमेन, आमेन. सर्व वाईट गोष्टीपासून सांभाळो, संरक्षण करो.